दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं धुळ्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडलंय। एक महिला आणि त्याच्या हत्येविषयी अनेक अंदाज आडाखे बांधले जात असताना एक धक्कादायक घटनाक्रम समोर आला। अंधश्रद्धेच्या आहारी जाणं, भोंदूबाबाच्या नादी लागणं किती धोकादायक ठरू शकतं याचा पुन्हा एकदा अनुभव आलाय। काय ही नेमकी घटना आणि काय घडलंय पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। धुळे जिल्हा हादरवून सोडणारं हे दुहेरी हत्याकांड। जयश्री काकुस्ते आणि त्यांचा मित्र अक्षय सोनावणेची निर्घुण हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय। दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर ज्या भोंदूबाबाच्या नादी लागून ते सुख समृद्धी मिळवू पाहत होते त्यानंच घात केलाय। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भांबरे, प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे। धुळ्याच्या जैताणीत भोंदूबाबा योगेश बापू खैरनार हा पूजाविधी, जादू टोण्यासारखे अघोरी प्रकार करायचा। अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले अनेक जण त्याच्या या गोशाळेकडे यायचे। मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू होता। त्या दिवशी काय ते मॅडम आले होते, त्यांनी ती कॉपर घेऊन गेले ते, त्यांनी काय कारवाई केली काय नाही केली ते काही सांगितलं। चोऱ्या बी करायच्या ना, चोऱ्या म्हणजे त्या परिसरात चोऱ्या बोरच्या जे पेटी तर बोरच्या जेवढे वारी आहेत ना कट करून कट करायचा, अशी त्याच्या तेवढं टीमच असेल त्याच्या अंदाजे। मला आम्ही कारवाई करू, असं करू तसं करू केली होती का? काय नाही केली, काही नाही केली, काहीच केलं नाही। तेवढं जर केले असतं ना हा दिवस नाही आला असता। पोलीस टीमने अजून त्या बॅक साईडला जर राऊंड मारला असतं, अजून त्यांना काहीतरी डोळ्याला नवीनच विशेष काहीतरी दिसलं असतं। जर अजूनपर्यंत तिकडे जर फिरले असते तर अजून तिथं स्त्रियांचे ते साड्या, ब्लाऊज वगैरे भरपूर काहीतरी त्यांना डोळ्याला पाहायला मिळेल। अजून डेली असं तिथं जादू टोण्यावाल्या दिवसभरात कुणी ना कुणी चालू जायचं। आम्हाला तर जोडच येऊ द्यायचं नाही ना। किती दिवसापासून चालू आहे? येते तर बऱ्याच वर्षापासून चालू आहे सर। भोंदूबाबा योगेश खैरनारच्या भूलतापांना बळी पडून अमावास्येच्या आदल्या रात्री मृत जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनावणे सुद्धा या ठिकाणी आले। पूजाविधी उरकल्यानंतर योगेश खैरनारची जयश्री याच्यावर नियत फिरली। जयश्री याने घरी पोहोचवण्याच्या बहाण्यानं तो जयश्री यांच्या सोबत गेला। वाटेत त्यानं बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। जयश्री यांनी प्रतिकार करत बचावासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली। त्यावेळी योगेशनं त्याचा गळा आवळत आवाज कायमचा बंद केला। योगेशला परतायला उशीर झाल्यामुळे अक्षय सोनावणीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। त्याने योगेशला जाब विचारला आणि भेदरलेल्या योगेशनं अक्षयच्या डोक्यात आणि छातीवर लोखंडी टॉमीचे जोरदार आघात केले। धुळे जिल्ह्याच्या निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली होती। भोंदूबाबांना 2 जणांचा खून या ठिकाणी केलेला होता आणि या घटनेनंतर आपण या भोंदूबाबा योगेश खैरनार यांच्या मठाजवळ आहोत आणि आपण बघितलं तर हाच तो मठ आहे ज्या ठिकाणी योगेश खैरनार हा पूजा विधीसाठी या ठिकाणी बोलत होता। योगेश खैरनार याच्या मठाजवळच जी काही अघोरी पूजा होत होती ती याच ठिकाणी होत होती। आपण बघितलं तर जे काही ओम आहे ते हवन जे काही आहे त्या हवनच्या ठिकाणी या ठिकाणी काही सुपाऱ्या आहेत, लाल मिरची आहेत, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात। याच ठिकाणी त्यांनी पूजा केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। वेगवेगळ्या विधी या ठिकाणी होत होत्या आणि अशाच विधीच्या वेळेस जे भक्त आलेले होते 2 जणांचा खून याच भोंदूबाबा योगेश खैरनारने केला आणि या घटनेनंतर निजामपूर पोलिसांनी त्या योगेश खैरनार या भोंदूबाबाला अटक केलेली आहे। भोंदूबाबाच्या नादी लागून पश्चात्तापाची वेळ येते, हाती काही लागत नाही हे अनेकदा समोर आले। भोंदूबाबा अशोक खरात सारख्या प्रकरणानं चौकशीतून पुढे येणाऱ्या माहितीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण ढवळून निघत असताना धुळ्यातला हा धक्कादायक प्रकार तितकाच क्रूर म्हणावा लागेल। यानंतर तरी पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले धडा घेतील का हा खरा प्रश्न आहे। धुळ्याहून अमोल राजपूतसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।